मात्र शिवस्मारक भूमिपूजनाचा सोहळा भाजपनं हायजॅक केल्यामुळे स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे अगोदरच नाराज आहेत। त्यावर जलपूजनाला मी जाऊ शकत नाही याचं वाईट वाटतंय, पण स्मारकासाठी मानापमान मिळतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। आज भूमिपूजन होणार आहे, त्याच्या आधीच तुम्ही या कार्यालयामध्ये शिवाजी महाराजांना हार घातलेला आहे आणि पूजन केलेले आहे। नाही, हे पूजन असं आहे की आज आमच्या दृष्टीनं हे फार मोठा आनंदाचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन आज होते, त्याची सुरुवात आज होते आणि ही साक्षात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते होते। याचा कितीतरी आनंद आम्हाला निश्चितपणाने, त्यामुळे हे कार्यालय जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचं कार्यालय आहे आणि या ठिकाणाहूनच सगळं स्मारकाचं काम होत आहे। गेले अनेक महिने वर्ष झाले इथूनच कामकाज झालं, ज्या सगळ्या गोष्टी चालतात या ठिकाणांचा, पण या ठिकाणी त्याचा आनंद उत्सव साजरा करणं हे आमचं काम आहे ना। त्याचं श्रेय कुणाला घ्यायचं असेल तर घेऊ द्या, त्याचे फटाके कुणाला फोडायचे असेल ते फुटू द्या, पण इतिहासामध्ये हे आम्ही केलेलं काम हे कधीच कोणी विसरणार नाही। मी माझ्या स्वतःच्या काही आजच्या काही कार्यक्रमाच्या काही गोष्टी होत्या त्यामुळे मी निघून आलो, परंतु सगळ्याला सोबत घेऊन गेलं असतं तर आणखीन कार्यक्रमाला चांगलं हे आलं असतं, एवढं नक्की। मी या समितीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मी इथं जाणारच आहे। ज्या दृष्टीनं स्मारक पूर्ण होऊ पाहत आहे हीच आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे मला ते प्रोटोकॉलमध्ये घेतलंय की नाही घेतलंय, की माझा मान होतोय की अपमान होतोय की काय अवमान होतोय, याला मी फार लक्ष देत नाही। महाराजांच्या पुढं त्यांच्यासाठी आयुष्य संपूर्ण आपण व्यतीत केलंय, तर त्याच्यामुळे हे छोटे मान सन्मान मला फार मोठं महाराजांच्या पुढं वाटत नाही। पाहतोय मला मान सन्मान फार वाटत नाही, मात्र एकूण पाहिलं कालपासून विनायक मेटे यांची कुठेतरी नाराजी पाहायला मिळते, कारण समितीचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष असताना कुठेतरी डावलतीचे सुद्धा अनेकदा पाहायला मिळालं आहे। त्यामुळे जरी विनायक मेटे म्हटले असते की आम्ही ह्या कार्यक्रमात जाणार आहोत, तरी मात्र कुठेतरी नाराजी आहे ती पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिल बरोबर राजू सोनावणे, जय महाराष्ट्र, मुंबई।